आणि घरात तर दिसेलच दिसेल तरी सुद्धा व्लॉग मध्ये ऍड करून टाकणार आहे। कारण श्री स्वामी समर्थ। गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज आहे रविवार आणि आजचा व्लॉग आय थिंक 7:30 पासून सुरू होतोय आणि रविवार आहे तरी लवकर लवकर आवरायचंय आपल्याला, कारण माझा भाऊ आला होता काल आणि त्याला जायचंय आज लवकर। सो थोडंफार बेसिक लवकर आवरायला पाहिजे आणि त्यानंतर लगेचच आपण एका ठिकाणी जाणार आहोत मंदिरात। आणि मला असं वाटतं की याआधी मी कधीच नाही गेले, त्यामुळे तिथला व्लॉग पण आपल्या चॅनलवरती नसेल, तर तुम्हालाही नवीन काहीतरी पाहायला मिळेल। आणि मी पण फर्स्ट टाइम जाते तर मी एक्साइटेड आहेच, तर स्टे ट्यून। आणि या ठिकाणी मी पोहे बनवते कारण तो लवकर जाणार आहे आणि लवकर होणारा आयटम म्हणजे पोहे। त्यानंतर आपल्याला एका मंदिरात जायचं आहे जसं की मी म्हटलं, तर तिथं पण लवकर जायचं आहे आपल्याला कारण पावसाळा आहे, पाऊस कधी येईल सांगता नाही येणार। आणि मुलं आहेत सोबत, ज्यांच्यासोबत आम्हाला जायचं आहे त्यांच्यासोबत पण एक छोटी मुलगी असणार आहे। सो आम्ही लवकर जाऊन लवकर रिटर्नसुद्धा येऊ, त्या हिशोबाने पटापट आवरूया आपण। आणि आपल्याला तर जायचं कुठेतरी तर आपण एक बेसिक सवय असते की गुगलवरती आपण सर्च करतो तिथे काय काय आहे आणि किंवा काय काय असणार आहे। तर तिथे 3 नद्यांचा संगम आहे, एक अदृश्य नदी आहे आणि 2 नद्यांचा संगम आपल्याला दिसतो। आता तिथे गेल्यानंतर कळणार आहे आपल्याला की नक्की काय काय आहे आणि काय काय नाही आहे। आणि त्यांनी बोलत की आपण जेऊ कुठेतरी बाहेरच काहीतरी खाऊ, त्यामुळे स्वयंपाक नको करू। एवढं म्हणायला गेलं तर काम असं नाही आहे, पण तेच बेसिक जे काय आवरायचं ते सगळं आवरते आणि त्यानंतर आपण निघूया। आता या ठिकाणी बनवायची तयारी चाललीच आहे, पण अजून एक गोष्ट म्हणजे की जे वॉलपेपर आले होते स्काय ब्लू कलरचे, मी लास्ट व्लॉगमध्ये दाखवले होते तुम्हाला, तर ते सगळे वॉलपेपर जर जमलं आज जर आम्ही लवकर आलो आणि माझ्याकडे वेळ असेल तर आजच मी किचन रूमला लावून घेणार आहे आणि पूर्ण एक वॉल कंप्लीट होईल एवढे ते वॉलपेपर आहेत। आणि किचन ओट्याच्या वरची जी भिंत आहे म्हणजे ती जी भिंत आहे छोटी आहे, अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी आहे, त्यामुळे असं वाटतं की ते पुरतील। जर नाहीच पुरले तर मग आपण अजून काही ऑर्डर करूया, पण आज ते काम मी कंप्लीट करणार आहे। काल एवढ्या मोठ्या चॉकलेट आणलेल्या सगळ्या फ्रीजमध्ये आणि त्यामुळे आता इथे रिहूचं चाललंय 5-5 मिनिटाला येऊन फ्रीज उघडतोय, काहीतरी घेतोय आणि मी पाहिलं की पळून जातोय, तर त्याचं हे सुरूच आहे। आणि त्याचबरोबर भांड्यांचं तर मी काय करते, जो डब्बा आता हा डब्बा बघा पोह्यांचा, खूप कमी पोहे बाकी होते तर ते मी कशात तरी काढून ठेवले आणि तो डब्बा लगेच घासायला टाकला। आता गडबड आहे पण ह्या गडबड हा एक डब्बा छान चकाचक होईल, तर असंच मी प्रत्येक भांड्यांचं करते। कारण एकतर मी क्वार्टरमध्ये म्हणजे इथे किंवा मग बाकी कुठेही राहायला असू द्या मी खूप कमी भांडे आणले होते सुरुवातीपासूनच, तर खूप जास्त गोंधळ आहे आणि डीप क्लिनिंग करताना प्रॉब्लेम होतो असं नाहीच आहे, पण तरी त्यातल्या त्यात अजून गोष्टी सोप्या करते आणि अशा रोज रोज काय काय थोडं थोडं करते। तर या ठिकाणी विशू आहे, ज्याला मी फ्रीज उघडू नको म्हटलं तर त्याला एवढा राग आला की तो तिथून पळत आला आणि इथे येऊन रडतोय। तर चला, आज साडी कुठली नेसायची हा मोठा प्रश्न होता, पण ही साडी काढली आहे। ही साडी आली होती ना प्रमोशनसाठी, तेव्हा एकदा काढली होती आणि व्हिडिओज बनवले होते, ॲड केली होती। त्यानंतर आय थिंक मी एकदा घातली होती गावाकडे जाताना, त्यानंतर बिलकुल नाही घातली। तरीही अशी वाटते ना की बापरे, म्हणजे कितीतरी दिवस झालेत ती साडी आहे माझ्याकडं। आणि या ठिकाणी हे 2 ब्लाऊज आहेत, त्यातले ह्या ब्लाऊजला थोडंसं चिर गेल्यासारखी वाटते आहे, त्यामुळं आजपासून हे ब्लाऊज फेकून द्यायचं आहे। खूप कमी वेळा घातलं आहे मी आणि माझ्याकडे जे रेडीमेड ब्लाऊज आहेत ना ते मिशोवरून किंवा ॲमेझॉनवरून आणलेले आहेत। जर तुमच्यापैकी कुणाला हवे असतील तर मी एक हॉल करेल असा व्हिडिओ की ज्यामध्ये सगळे ॲमेझॉन किंवा मिशोचे ब्लाऊज असणार आहेत। छान छान ब्लाऊज आहेत पूर्ण, पण त्यातलं हे एकच आहे जे की व्यवस्थित नाही निघालं आहे, ज्याची क्वालिटी मला बिलकुल नाही आवडली आणि ठेवूनच ते खराब झाले, असं हे एकच आहे। इथे मी राखी बांधते आणि ट्रायपॉडला मोबाईल लावलेला आहे बघा, एवढा मोठा ट्रायपॉड येतो याचा रिंग लाईटचा, दिसतोय तो दुरून दिसेल आणि घरात तर दिसेलच दिसेल तरी सुद्धा हे बघा, हे इथे आलेत आंघोळ करून डिरेक्ट कॅमेरा समोर, ते हे अर्धवट दिसतंय म्हणून ठीक आहे मुद्दाम आलेत, दिसतंय त्यांना तरीही आलेत आणि परेशान करतायत विनाकारण।
हे ना ह्यांना मला परेशान करून अलग लेवलचा एक सुकून मिळतो, काय माहिती का. आणि मुद्दाम आले त्यांना असं वाटलं की मी हे कट करेल, पण मी ते फास्ट फॉरवर्ड मध्ये ठेवणार आहे, असं परत नाही आले पाहिजे. आता सोनूला राखी बांधून झाली आणि त्यानंतर ह्या दोघांना राख्या बांधायच्या होत्या. कारण ज्या दिवशी ह्यांच्या राख्या रिसीव्ह झाल्या आणि त्या दिवशी म्हटलं की ठीक आहे, तर मला आवरायचा कंटाळा आला आणि मी म्हटलं की बांधते तुम्हाला. आणि मी बांधते करत ह्या दोघांनी तशाच खेळत खेळत बांधल्या पण आणि खेळायला पण लागले, कारण त्याला पूर्ण लाइटिंग होती. पण आज म्हणजे 2च दिवसात झालेत, इतके काही खूप दिवस नाही झाले. पण म्हटलं चला आता आज ओवाळते तुम्हाला आणि दोघांनाही ओवाळायला घेतलं. आधी तर रेहूला म्हटलं होतं मी की लास्ट टाइम सारखं तूच ओवाळ, पण त्याचं म्हणणं आलं की नको, मी नाही ओवाळणार, मला बांध तू. आणि आता विशू पण मोठा झाला आहे, तो पण त्याच्या हातानं बांधून घेणार नाही, म्हणून म्हटलं चला आपणच बांधूया. पुढच्या वर्षी तर दोघं पण थोडेफार कळते होतील तर तेव्हा बांधतील, जर तुम्हाला त्यांना बांधायचे असतील तर. नसतील बांधायचे तर ठीक आहे, मी बांधत जाईन, असं मी त्याला सांगितलं. बाकी बघूया आता पुढच्या वर्षी कळेलच. या ठिकाणी मी दोघांना राख्या बांधते, त्यानंतर राख्यांचा कार्यक्रम होणार आहे फिनिश. त्यानंतर सोनू जाईल आणि बघूया आता 1.5-2 तास आहेत अजून आम्हाला निघायला. आणि तिथला व्लॉग मात्र मी उद्याच्या व्लॉगमध्ये ॲड करून टाकणार आहे, कारण आजचा व्लॉग हाच 7-8 मिनिटाचा झाला आहे आणि तो पण ॲड केला तर तो पण ॲड जर मी केला तर खूप मोठा व्लॉग होईल आणि तो पाहायला कंटाळा येईल. त्यामुळे या समोरचा व्लॉग तिथलं सगळं वातावरण, पूर्ण ती प्लेस, त्याची माहिती, असं डिटेलमध्ये व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल. तर ते सगळं मी आता उद्याच्या व्लॉगमध्येच. ठीक आहे. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, आणि आवडला असेल तरच लाईक करा, नसेल आवडला तर कमेंट बॉक्समध्ये सांगूही शकता की काय नाही आवडलं. तर चला मी हा व्लॉग या ठिकाणी एंड करते. पुन्हा भेटूया अशाच एका व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, सी यू अगेन.